हॅलो, माईक चेक 1 2 3 4. हॅलो, माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाची कृपा, अल्कोहोलिक्स नसच्या कार्यक्रमाची मदत. आजचा दिवस आत्तापर्यंत दारूच्या घातक घोटापासून दूर आहे. आजचा विषय आहे कसं असतं इंग्लंडमध्ये. कसं असतं इंग्लंडमध्ये. आजची तारीख आहे 25 जुलै 2025. मी आता माझ्या मुलीकडे इंग्लंडमध्ये आलेलो आहे महिन्याभरासाठी आणि आज 10 दिवस झालेले आहेत. 15 तारखेला मी मुंबईहून विमानात बसलो आणि 15 तारखेला रात्री 9:30 वाजता मी मुलीच्या घरी आलेलो आहे. तर आज बरोबर 10 दिवस झालेले आहेत मला इंग्लंडमध्ये येऊन. आता इंग्लंडमध्ये मी पहिल्यांदा आलेलो आहे. माझी मुलगी ह्यापूर्वी PhD करण्याकरता फ्रान्समध्ये गेलेली होती. तेव्हा मी तिला 2022 साली आणि 2023 साली भेटायला गेलेलो होतो. ते माझं पहिलं परदेश गमन होतं आणि त्याच्या आधी मी नेपाळला गेलो होतो. त्यामुळे नेपाळसुद्धा खऱ्या अर्थाने रूढार्थाने बघायला गेलं तर परदेश गमन होतं, पण ते अगदीच गल्लीतलं होतं. हे जरा इंग्रजांच्या देशात असल्यामुळे जरा वेगळं आहे. तर आता इथे आल्यानंतर 10 दिवसात मला काय जाणवलं ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. अर्थात हे माझ्या दृष्टिकोनातून आहे. माझं म्हणणं बरोबर आहे, बाकीच्यांचं चुकीचं आहे असं काय माझा दावा नाही. जगाच्या पाठीवर मी पहिल्यांदाच मीच एकटा इंग्लंडमध्ये आलो आहे. बाकी काय कोणी आलेलं नाही आत्तापर्यंत. कोलंबसासारखं मी पहिल्यांदा आलो असाही माझा दावा नाही आहे. पण एक मला जे वाटलं, मला जे मी भावलं, मला जे मी बघितलं ते कसं आहे, त्याचा माझा जो काही दृष्टिकोन आहे तो मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटलं होतं की मी फ्रान्समध्ये जेव्हा गेलो 2दा ह्याच्यापूर्वी मुलीकडे, तेव्हा भाषा ही मोठा प्रॉब्लेम होता. तर मला येण्यापूर्वी असं वाटत होतं की इंग्लंडमध्ये आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही येणार, कारण आपल्याला काय भाषा इंग्रजी येते. आपल्याला काय इंग्रजी भाषेचं प्रभुत्व असल्यामुळे मी आणि बायको दोघंजणं आलेलो आहेत, तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही असा माझा समज होता. पण तो समज एअरपोर्टवरती, विमानतळावरती उतरल्यानंतरच तो भ्रम माझा दूर झाला. कारण इथल्या लोकांचे जे उच्चार आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये ॲक्सेंट म्हटलं जातं, ते वेगळं आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. म्हणजे इथे आणखी प्रांतभिंत असतील, त्याप्रमाणे बदलत असेल किंवा काय माहीत नाही, किंवा मला इंग्रजी ऐकायची सवय नाही असंही असेल. आपण इंग्रजी बातम्या ऐकतो तो भारतीय चॅनलच्या इंग्रजी बातम्या ऐकतो, की अगदी आंतरराष्ट्रीय चॅनल जरी घेतलं तरी विऑन वगैरे ऐकतो. त्यावेळी BBCच्या बातम्या आणि CNN च्या बातम्या ऐकल्या टी व्हीवरती किंवा रेडिओवरती असं फार कमी होतं माझ्या बाबतीत. तरी अल जझीरा मी ऐकतो, पण अल जझीरामध्ये पण त्यांचं इंग्रजी पण काय फार इंग्रजांसारखं इंग्रजी नाही, त्याच्यामुळे ते समजतं थोडंफार. तरी इथे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे, यांचे उच्चार एवढे वेगळे आहेत की ही भाषा जरी इंग्रजी असली तरी आपल्या काही भेजात घुसत नाही. त्याच्यामुळे मी मागच्या वेळेला व्हिडिओ शेअरिंग केलेलं होतं की मी एच्या मीटिंगला गेलो आणि चक्क इंग्रजीत मीटिंग चालू असताना मला फारसं कळलं नाही. हे प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नाही. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे भाषा. ही भाषा जरी इंग्रजी असली आणि जरी मला येत असली तरी पण माझे वांदे आहेत. म्हणजे त्यांचं मला समजत नाही हा तर प्रॉब्लेम आहेच. आता मी काय बोलतो तेही त्यांना समजत नाही. म्हणजे अगदी छोटं उदाहरण द्यायचं झालं तर मी मुलीच्या घराजवळ एक नदी वाहते आणि मुलीने सांगितलं जा तिकडे नदीवरती फिरून या जरा. तर आता मी मॅप काढला, मॅपमध्ये रिव्हर टाकलं तर ते रिव्हर कॅफे बिफे दिसायला लागलं, भलतंच काहीतरी दिसायला लागलं. पण बायकोच्या लक्षात बरोबर होतं, मुलीने सांगितलं होतं की असं उजवीकडे जा, डावीकडे जा वगैरे, ते तिच्या लक्षात होतं. तेव्हा आम्ही गेलो. एका ठिकाणी चौकामध्ये पुन्हा 2 रस्ते लागल्यावर कोणाला तरी विचारायचं म्हणून विचारलं. तर मी 2-4 वेळा सांगितलं आय वॉन्ट टू गो टू रिव्हर, मला नदीवर जायचं. पण ते त्याच्या काय भेजात शिरे ना. शेवटी मग मी RIVER रिव्हर असं सांगितलं. ते हां देन मग त्यांनी ते सांगितलं मला की असं जा तसं जा. त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो भाषा, हा मेजर प्रॉब्लेम आहे. दुसरा प्रॉब्लेम जो आहे तो हवामान आहे. आपल्याकडे ऊन पडलं म्हणजे कडक ऊन पडतं, बरोबर आहे. एक 2-4 दिवस 8-15 दिवस तरी कडक ऊन पडतं. अगदी पावसाळा जरी असला तरी ऊन पडलं म्हणजे आता निदान 2 दिवस तरी पाऊस पडणार नाही असं असतं.
किंवा थंडी पडली म्हणजे बाबा आता काढा स्वेटर बिटर शाली बिली काढा आणि आपण हे करतो. त्यामुळे आपल्याकडे मुंबईमध्ये आपल्याकडे म्हणजे मी मुंबईचं बोलतो आहे, आपल्याकडे मुंबई किंवा मी भिवंडीला राहणारा असल्यामुळे भिवंडी मुंबई काय 50-60 किलोमीटरचं अंतर आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे दोनच ऋतू असतात खऱ्या अर्थाने, एक कमी गरम आणि एक जास्त गरम. मग त्या कमी गरम आणि जास्त गरममध्ये पावसाळा हिवाळा कुठेतरी फिट बसलेला असतो त्यातल्या त्यात. इथं तसं नाही आहे. इथे दिवसातनं 10 वेळा ऋतू बदलतो, 10 वेळा तापमान कमी जास्त होतं, 10 वेळा सूर्यप्रकाश येतो आणि गायब होतो, 10 वेळा पाऊस पडू शकतो. बरं, तो पाऊस म्हणजे ढॅण 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 आपल्याकडे मुंबईत जसा पाऊस पडतो, मुंबईत महाराष्ट्रात जसा पडतो तसा नाही पडत आहे. तो बुरबुर 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 पडतो. म्हणजे तुमचे कपडे तर ओले झालेले असतात, बिना छत्रीचे किंवा बिना रेनकोटचे गेलात की तुमचे कपडे तर ओले झालेले असतात. पण काय ना पाऊस, मी छत्री न्यायला विसरलो, असं आपण जसं महाराष्ट्रात मुंबईत म्हणतो तसला काय प्रकार नाही ते. त्यामुळे हवामान आणि ऋतुमान हे तरी पण मला मुलींनी बोलवलेलं जे आहे ते आता जुलै ऑगस्टमध्ये बोलवलं आहे, कारण तिचं म्हणणं आता टेम्परेचर जरा बरं असतं. बरं म्हणजे रात्री 19 डिग्री आणि दिवसा 25 डिग्री 26 डिग्री. तर आत्ता मी मुलगी दुसऱ्या मजल्यावर राहते, मी ग्राउंड फ्लोअरला येऊन सोसायटीमध्ये उन्हामध्ये एकटा बसलेलो आहे. आजूबाजूला 10 गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, एक माणूस नाही आजूबाजूला दिसत. 50 घरं आहेत आजूबाजूला माझ्या, म्हणजे समोरच्या बाजूची आणि माझ्या मागच्या बाजूची अशी 50 घरं आहेत. एक पण माणूस दिसत नाही, एक पण माणसाचा आवाज नाही. सगळे कामाला गेले किंवा आपापल्या घरामध्ये कामं करतात, माहीत नाही मला काय असेल ते असेल. त्याच्यामुळे दुसरी अडचण तापमान. त्याच्यामुळे थंडी असल्यामुळे कायम कानाला पट्टी, अंगात स्वेटर. अर्थात माझं एक बरं आहे, मला कमरेच्या खाली जास्त थंडी लागत नाही. हे काहीतरी एक चित्रविचित्र आहे दारुड्याचं, पण कमरेच्या खाली काय मला थंडी लागत नाही. त्यामुळे कमरेच्या खाली मी हाफ चड्डी घातलेली आहे, सॉक्स बिक्स काय घातलेले नाही आहेत, तरी पण मी छानपैकी उन्हामध्ये बसलो. मग वरती मात्र मला स्वेटर लागतो आणि कानाला पट्टी लागते, त्यामुळे ती घालून मी बसलेलो आहे उन्हामध्ये. त्यामुळे इथलं हवामान हे असं झंपक आहे, दिवसातनं 10 वेळा बदलतं. म्हणजे थंडी वाजते म्हणून घरामधनं बाहेर पडताना आपण कोट बीट घालून छानपैकी निघावं आणि 10 पावलं चालल्यानंतर मरणाचं गरम व्हायला लागतं, त्यामुळे तो कोट काढून हातात धरायला लागतो. त्याच्यामुळे ते पोरगी माझी हसायला लागते, अहो तुम्ही एवढं काय पण जपता. मी म्हटलं अरे जपलो नाही तर तडमडायला लागेल मला, तुला त्रास होईल नंतर. नाही 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 नको, त्यापेक्षा तुमचं काय तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या म्हणाले, काय कपडे घालायचे ते घाला, काय प्रॉब्लेम नाही. तर दुसरी आयडिया जी आहे ती म्हणजे इथे हवामान. तिसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यवस्था. आपल्याला एस टीमध्ये बसायची सवय झाली किंवा हात दाखवला की रिक्षात बसता येतं, टॅक्सीत बसता येतं, ओला उबेर मागवता येते. आता ह्यांचं चलन आहे पाऊंड, ग्रेट ब्रिटन पाऊंड, GBP म्हणतात त्याला, बरोबर आहे. आपले 115 रुपये म्हणजे ह्यांचा 1 पाऊंड. ओके. आता बसमध्ये ढुंगण टेकलं की 2 पाऊंडाचं तिकीट काढायचं, मग पुढे जेवढं जाल तेवढं मग 3 पाऊंड 4 पाऊंड 5 पाऊंड असं आहे. त्याच्यामुळे आणि बरं पब्लिक ट्रान्सपोर्ट जी आहे ती ह्या बाजूला येणारी जी आहे ती 20-20 25-25 मिनटांनी एक बस, ती पण ह्याच्यामध्ये दिवसा संध्याकाळी मीटिंगवरनं येताना म्हटलं बस पकडूया, तर ते 1 तासाने एक बस आहे. ह्याला एवढा वेळ कोण थांबणार बस स्टॉपवरती, बरोबर. त्यापेक्षा चालणं परवडलं. त्यामुळे इथली पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे मी इंग्लंडमधली सांगत नाही आहे सर्वसाधारणपणे, मी सांगतो आहे एक्झिटर नावाचं गाव आहे जिथे मी राहतो आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. म्हणजे लंडनपासून दक्षिणेच्या दिशेला 100 मैलावरती किंवा 3-3.5-4 तासाच्या अंतरावरती बसने अशा ठिकाणी मी बोलतो आहे. लंडनमध्ये कदाचित असेल, मी आता लंडनमध्ये जेव्हा केव्हा जाईन 3 आठवड्यानंतर तेव्हा मला ते कळेल. त्यामुळे सध्या मी बोलतो आहे ते इंग्लंडमधलं जनरल, एक्झिटरमधलं स्पेसिफिक. तर इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट बेकार आहे, त्याच्यामुळे बसेस नाहीत, मेट्रो फारशी नाही आणि लोकसंख्या काय फारशी नाही आहे ह्या गावातली. त्याच्यामुळे त्या पब्लिक ट्रान्सपोर्ट बेकार असल्यामुळे कुठेही जायचं असेल तर तंगडतोड करणे. आणि मला तरी निदान एवढं चालायची सवय नाही. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला व्यायाम करायचा किंवा चालायचा कंटाळा. माझी बायको वर्षानुवर्ष रोज सकाळी उठून जाते, माझी मुलगी जिमला जाते, मला सकाळी उठून जातात, चल येतो ना चालायला. मी सांगतो हो पुढे हो तू, आलोच मी. आणि मी काय अजिबात जात नाही. त्याच्यामुळे मी आता अर्थात माझे वडील चांगले पैलवान होते बरं का,
त्याच्यामुळे ते रायफल चालवायचे, पोहायचे, चालायचे, घोडदौड करायचे, मलखांब करायचे जवानीमध्ये आणि नंतर पण ते खूप हे करायचे. मी मात्र त्यातलं काहीही घेतलं नाही, गाढव आहे मी. त्याच्यामुळे त्यातलं काही न घेतल्यामुळे माझ्या शरीराचे वांदे आहेत. मला फार व्यायाम करायची सवय नसल्यामुळे 20 मिनटं चालायचं म्हटल्यावर माझ्या कपाळावरती आठ्या पडतात. ते पोरगी म्हणते, हो कपाळावर आठ्या कशाला पडत आहे, जा गपचूप चालत, दुसरा काय पर्याय नाही. बसमध्ये बसलात तर जायचे यायचे $4-5 लागतील, 4-5 पाऊंड लागतील, ₹500 खर्च झाला. तुमच्याकडे असतील पैसे तर जा बिंदास, काही प्रॉब्लेम नाही, माझं काही म्हणणं नाही. हे कार्ड तुम्हाला मुलींनी कार्ड देऊन ठेवलेलं आहे. ती काय त्याला म्हणतात, डेबिट कार्ड का क्रेडिट कार्ड काय असेल ते इकडलं ते तिचं दिले, तिचा पासपोर्ट दिलेला आहे. आणि मी पण भारतातून येताना एक FTC फॉरेन ट्रॅव्हल कार्ड नावाचं एक कार्ड असतं, ते पाऊंडामध्ये त्याच्यात 500 पाऊंड घालून मी आलेलो आहे. तर ते कार्ड पण माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे ते मुलीकडे ठेवलेलं होतं. मुलगीने काय वापरलं नाही. ते म्हणलं, हे घ्या तुमचं कार्ड घ्या आणि तुमचे पैसे काय तुम्हाला खर्च करायचे उडवायचे ते करा, काही प्रॉब्लेम नाही माझं म्हणाले. त्याच्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था ही डबडा असल्यामुळे तंगडतोड करत चालत जायला लागतं. आणि ह्यांचं राहायचं ठिकाण जे आहे ते गावाच्या वेशीवरती आहे. गावाच्या वेशीवर म्हणजे ज्याला आपण फोर्ट कॅम्पस म्हणतो किंवा बिझनेस एरिया म्हणतो, तिथून टोकावरती आहे. कारण इकडे शांतता आहे. रेसिडेन्शियल एरिया सगळा गावाच्या बाहेरच्या बाजूला आहे. आणि कलबलाट कचकचाट सगळा आतमध्ये आहे. ते आतमध्ये गेले की तुम्हाला मोठ्या मोठ्या शोरूम, मोठे रस्ते, मोठ्या गाड्या, सिग्नल आणि धोधो वाहतूक वगैरे ते सगळं आतमध्ये आहे. त्याच्यामुळे तिकडं घ्यायचं असेल तर 15-20 मिनटं चालत जायला लागतं. मीटिंग तिकडे, सामान घ्यायला मोठं घ्यायचं असेल इंडियन स्टोअरमध्ये तर ते तिकडे, यांची कामाची जागा तिकडे. त्याच्यामुळे सगळं ते काशीत आहे, चालायला लागतं. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे खायचं काय, मोठा प्रश्न आहे बरं माझा प्रॉब्लेम दुसरा असा आहे की मी नॉनव्हेज खात नाही. त्याच्यामुळे ह्यांच्याकडे फिश, मटन, चिकन, पोर्क म्हणजे डुकराचं मटण, आणखी काय काय ते म्हणतात, ते आतड्यामध्ये घातलेलं असतं त्याला काहीतरी म्हणतात एक, ते असं सरसकट भरपूर खायला असतं. पोरीचा फ्रीज उघडला, ते 2 फ्रीज आहेत, एक वरचा आणि एक खालचा. खालचा आहे तुम्हाला वाटतं डीप फ्रीज आहे, त्याच्यामध्ये मारी टोपी ते किती भरून ठेवलं रे बापरे बाप. म्हटलं अरे ह्याने 2 महिने जेवायला आणलंच नाही पाहिजे सामान, हे आहे तेच संपवायचं. म्हणजे असं नसतं संपवायचं, ते जेव्हा पाहिजे तेव्हा तेवढं पाहिजे तेवढं काढायचं आणि उरलेलं आत ठेवून द्यायचं. लायले ही काय भानगडे काय समजायचं. त्याच्यामुळे नॉनव्हेज बक्कळ असल्यामुळे माझे वांदे होतात. पण मी त्याला सोल्युशन शोधून काढलेलं आहे. मी सॅलड आवडीने खातो आणि आमचा तो जावई जो आहे हो घातलेला, तो पठ्ठ्या ते सॅलडमध्ये काहीतरी एक लिक्विड टाकतो, काहीतरी बाल्सम, ऑलिव्ह ऑइल आणि आणखी काय काय ते टाकतो तो, आणि ते छान बनवतो. आणि इथे पानं बिनं मिळतात ती भरपूर. तर मी काय करतो, ती पानं आणून ठेवल्यात फ्रीजमध्ये, ती पानं धुवायची, सुकवायची, तुकडे करायचे, टोमॅटो टाकायचं एखादं, त्याच्यानंतर काय ऑलिव्ह मला आवडतात, ते ऑलिव्ह पोरगी सांगते तुला पाहिजे तेवढे पाहिजे तेवढ्या प्रकारचे घेऊन ये. तर मी फ्रीज उघडलं की 4-5 प्रकारचे ऑलिव्ह मी ठेवलेले आहेत, बियांसहित, बिना. त्याच्यानंतर तिखट मिरची घातलेले, नुसतं मीठ घातलेले, नुसतं लिंबू घातलेले, असे 4-5 प्रकार मी आणून ठेवलेत. भारतात असताना पण मी ऑलिव्हच्या मोठ्या मोठ्या काचेच्या बाटल्या आणतो आणि त्या खातो. जाता येता मी 3-4 मला आवडतात. खारट असल्यामुळे माझा BPचा प्रॉब्लेम नाही, उलट मला आपलं सतत मीठ खायला लागतं, कारण माझं BP खालच्या साईडला आहे. त्याच्यामुळे मी ऑलिव्ह खातो आणि ते सगळं टाकून छानपैकी ते बनवायचं. 1 चमचावर त्यात ते लिक्विड टाकायचं, मस्त खारट आंबट असतं आणि उरलेलं पोट भरण्यासाठी ते खायचं. बरं बायकोनी येताना भाकरीचं पीठ, गव्हाचं पीठ म्हणजे चपातीचं पीठ, त्याच्यानंतर भाज्या म्हणजे कडधान्यावर सगळं आणलेलं आहे. पण आता ह्या पोरीकडे प्रॉब्लेम असा आहे, तिच्याकडे तवा नाही, बरं गॅस नाही, गॅस म्हणजे फ्लेमवाला ज्योती असलेला गॅस नाही, त्याच्याऐवजी ते इंडक्शन प्रकार आहे. त्याच्यामुळे त्याला सपाट तवा ठेवला की ते चालतं. बरं ते सपाटावरनं जरा बाजूला झालं की तो गॅस आपोआप बंद होतो. त्याच्यामुळे जेवढं काय बायकोने आणले तेवढं, आणि मग उरलेले ह्यांच्याकडे पावाचे असंख्य प्रकार. पण हे परत पोरगी बोंबाट मारत असते अशी की आम्ही फ्रान्समध्ये होतो तेव्हा खूप काय काय छान छान होतं, कारण फ्रान्समध्ये सगळं पिकतं. इथं इंग्रजांच्या देशात काय पिकत काय नाही,
हे आणि पुन्हा त्या ब्रेक्झिटमधनं बाहेर पडलेलं असल्यामुळे ह्यांच्याकडे दुसऱ्यांकडलं पण काय नाही आहे आता. हे सगळ्यावरती टॅक्स वाढल्यामुळे महागाई इथे वाढलेली आहे म्हणाले. आणि हे येड्या लोकांनी खायचे वांदे करून ठेवलेले आहेत. आणि म्हणून म्हणाले ते नरेंद्र मोदी आज आलेले आहेत ना, त्यांच्याबरोबर एक करार करायला तयार झालेत. ह्याचं कारण असं आहे, युरोपीय देश यांना विचारत नाहीत, कारण हे ब्रेक्झिटमधनं बाहेर पडलेत. ते टॅक्स लावून पाठवतात. आणि अमेरिकेमधलं तो काय बाबा बसलेला येडा ट्रम्प तो काय काय उलटसुलट करत असतो. त्याच्यामुळे ह्यांचा कोण कुत्रं विचारत नाही, म्हणून हे भारताची मुका घ्यायला आता तयार झालेले आहेत गपचूप. नाही ते ह्यांना लय माज आहे म्हणाले. म्हटलं जाऊ दे, असू दे त्यांचं काय असेल ते. तर सांगायचा हेतू खायला काय मग, तर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे चीज, म्हणजे पातळ चीज, घट्ट चीज, कडक चीज, खारट चीज, गोड चीज, सहज कापू शकता येईल असं चीज, कापता येणार नाही असं तुकडे केलेलं चीज, हे असे ते फ्रीज भरलेलं आहे. चीजचे प्रकार ते भरलेलं आहे, त्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे खायचे वांदे आहेत असं मी नाही म्हणणार. बाकी गोड चॉकलेटं बिकलेटी सगळी ती फ्रीजमध्ये भरलेली असतात, तर ते चॉकलेटं बिकलेटं जाता येता खायची. शिवाय मी आपलं साधा माझ्या बॅगेमध्ये कायम मी चणे, शेंगदाणे आणि खजूर असे 3 आयटम कायम भरलेले असतात. त्याच्यामुळे मला जरा हे लागलं, सुरसुरी आली. बरं, मी काय दीक्षित डाएटवाला माणूस नाही आहे की दिवसातून 2 वेळा खाल्लं की झालं काम, असं नाही. मला चुरुमुरू अर्थात आता ह्याच्या 65व्या वर्षीचा आहे अशातला भाग नाही. मी 35व्या वर्षापासून असाच खादाड माणूस आहे आणि चरणारा माणूस आहे. मी चरणारा म्हणजे दिवस रात्र काहीतरी टाकत तोंडात चालतं. म्हणजे हे जे शास्त्रज्ञ सांगतात 4 तास खाऊ नका, 2 तास पोट उपाशी ठेवा, 12 तासातनं एकदा खा वगैरे, ते असलं काय मला जमत नाही. त्याच्यामुळे मी आपला चरत असतो ऑलिव्ह खा, चणे खा, शेंगदाणे खा, खजूर खा. त्याच्यानंतर तिच्याकडलं आवडलेलं काहीतरी त्या ह्याच्यामध्ये आंबट पाण्यामध्ये बुडवलेले काहीतरी असे ह्याच्यासारखं काय म्हणतात त्याला, तोंडली आपली असतात तसं काहीतरी एक वेगळा पदार्थ असतो, तो मी आवडीने खातो. त्याच्यामुळे बरं, हॉटेलमध्ये जाऊन खायचं म्हणजे ह्यांच्याकडे पहिलं म्हणजे चहा कॉफी, चहाचे 50 प्रकार, कॉफीचे 200 प्रकार. बरं, आता मी वडील वारले आणि आई वारले तेव्हापासून चहा कॉफी बंद केले. त्याला आता 10 वर्ष होत आली. कारण माझी बायकोनी काय केलं, ते वर्ष झाल्यानंतर त्या बहिणींनी वगैरे येऊन ते खायला घालायचं असतं जे बंद केलं आयटम. ते बहिणीनं सांगितलं, अहो येऊ नका, तुमचा भाऊ किती चहा पितो. मला माहिती आहे म्हणाले, मी त्याला आधीपासून ओळखते, तुझ्या आधीपासून. मग मेलेने चहा बंद केल्या तर बंद राहू दे त्याचा, आम्ही येतच नाही. त्याच्यामुळे बहिणी काय माझ्या आल्या नाहीत. आणि मग नंतर मलाही ते बरं वाटायला लागलं की चहा कॉफी नसल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यानंतर चहाचे 50 प्रकार आणि कॉफीचे 200 प्रकार, त्याच्यातनं मी मुक्त झालो. बरं, पेस्ट्री खायची तर हे सगळेजण आरडाओरडा करतात. 4 जण उरलेले 3 जण, एवढं गोड खाताय तुम्ही, एवढं गोड खाताय. म्हणजे तुमच्या बापाचं काय जाते तिच्या आईला, मला डायबिटीस नाही, काय नाही, मी खाऊ दे ना. थोडं नाही एवढी साखर वाईट असते शरीराला, अमुक आहे. म्हणलं माझ्या शरीराला काय नाही होत. त्याच्यामुळे मी तिथे काउंटरवरती जातो, हा केक पाहिजे, तो केक पाहिजे असं बोट ठेवतो आणि मग ते घेऊन येतात, मग ते मी खातो. बरं, कॉफी मागवायचे ते हे काय म्हणतात त्याला, गरम हॉट चॉकलेट मागायचं. ते थोडंसं नाही येत, ते घमेलं भर येतं. बरं, ह्यांचे कप म्हणजे काय एवढे मोठमोठाले कप. बस ते एक हॉट कॉफी प्यायला की मग दुसरं काय खायची इच्छा होत नाही. मग बायको लक्ष ठेवून असते, हा काय खातो, हा गपचूप जाऊन तिकडे जाऊन ऑर्डर देऊन येतो का काय सगळं. आणि बरं, ऑर्डर द्यायची म्हणजे नंतर पैसे द्यायची भानगड नाही हॉटेलमध्ये. आधी पैसे आणि मग सामान जागेवरती तुमच्या टेबलावरती आणून देऊ आम्ही. त्याच्यामुळे 2-5 वेळा हॉटेलमध्ये गेल्यानंतर हे यांचं खायचं काय, सँडविच खायचं. आणि बरं ते काय सॅलड नाही रे त्याला, काहीतरी नॉनव्हेजमधले काहीतरी म्हणतात, ते प्रकार मागवायचे वगैरे. पण मी खुश असतो. त्यामुळे तसं बघायला गेलं तर शाकाहारीवाल्यांचे वांदे होतात वगैरे असं म्हटलं जातं. मला पहिली गोष्ट म्हणजे माझ्या शेजारी बसून नॉनव्हेज खाल्लं तर मला काही त्रास होत नाही, मला काय किळस येत नाही, ओकारे येत नाहीत, घाण वाटत नाही, काही नाही. तुला काय खायचं ते का, मी काय खात नाही. मग वारकरी असल्यामुळे लहानपणापासून खाल्लेलं नाही. दारू पिताना खाल्लो पण तेव्हा टाईट असायचो तेव्हाच खायचो. कारण ते कॉन्शियस जागा झाला की ते टोचायचं, अरे वारकरी माळ घातले अमुक आहे तमुक. ते फुल टाईट असताना जे काय खायचं तेच. मग ते टाईट असताना मी KEMच्या समोर तो तवा लागतो, आमचं विलासला माहिती आहे,
KMच्या समोर तो तवा लागतो असा, त्या तव्यावरती मी सांगायचो ये निकाल के दे दो. मग त्याला मी टाईट असायचो, उभं राहायची शुद्ध नाही. त्याला म्हणायचो मी हा शरीराचा कुठला अवयव बरं आहे. तर तो म्हणाला तुझे अवयव बघ साल्या, पडशील तव्यावरती, लांब उभा राहा, मग तुझ्या अवयवाचं सांगतो आम्ही. मग ते काय ते सांगाय कपूर आहे, ह्याव आहे त्याव आहे, मला काय कळायचं नाही काय नाही. मी आपलं गिळायचं. टाईट असल्यानंतर काहीतरी चक्रमगिरी करायची हे दारुड्याचं लक्षण असल्यामुळे मी पण ते तसलं माझं करायचो. त्यामुळे इथे आल्यानंतर माझे खायचे फारसे वांदे झालेले नाहीत. ज्या काय अडचणी आहेत ते व्हेज नॉनव्हेज, चहा कॉफी आणि दारू घातलेले जे पदार्थ असतात त्यांच्याकडे ते बऱ्याच ॲटममध्ये दारू घातलेली असते. तेव्हा माझी पोरगी हळूच मला कानात येऊन जाते ए दिस इज नॉट फॉर यू. मग मी समजून जातो की ह्याच्यात दारू घातलेली आहे म्हणून. मग मी काय ते बोंबलत बसत नाही. म्हणजे आपल्याकडे पुन्हा जैन जेवण वेगळं, हे वेगळं, ते असलं काय भानगड नाही. पण त्यांच्याकडे व्हेगन लोक आहेत बरं का. आता त्या जावयाची बहीण येणार आहे, तिची नवरा आणि ते सगळे व्हेगन आहेत. ते व्हेगन म्हणजे प्रकार आणखी वेगळाचे आहे. ते दूध पण नसतं त्यांना चालत, दुधाचे पदार्थ ते नाही चालत, जनावराशी संबंध असलेलं काहीच चालत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांचं वेगळं आहे. पण इथे माझ्या खायचे काही वांदे झालेले नाही आहेत. पण 2 नंबरचे वांदे असतात सुरुवातीला ते ॲडजस्ट होईपर्यंत. त्याचं कारण असं आहे आपल्याला पाणी टाकायची सवय झालेली आहे. शी धुवायला पाणी टाकतो आपण, पाणी लागतं आपल्याला. इथे पाण्याची भानगड नाही. कागद घ्यायचं आणि पुसायचं. तर कागदाने ती धड पुसलं जात नाही किंवा ती समाधान होत नाही किंवा असं वाटत राहतं अरे काहीतरी लागले खाली आपल्या काहीतरी. त्याच्यामुळे 2-4 दिवस त्याच्यामध्ये ॲडजस्ट होण्यामध्ये जातात. कारण पाणीच नाही. म्हणजे फ्लश आपलं काय फ्लश नाही तो काय हँड शॉवर ज्याला म्हटलं जातं किंवा काय हातात धरायचा नळ असतो संडासात, तो प्रकारच नाही. आणि सगळे वेस्टर्न संडासमध्ये मी वरती पाय ठेवून बसतो, चम्मा अरे टोपी, ते बोंबाट मारते माझी बायको, अरे असं काय करतोय, ते त्याच्यासाठी ठेवलं आहे का. जाऊ दे मरू दे, मला ते तसं बसल्याशिवाय होत नाही म्हटलं. म्हणजे इंडियन संडासमध्ये बसता येत नाही आणि वेस्टर्न संडासमध्ये मी इंडियन स्टाईलमध्ये बसतो. ते चक्रम आहे. त्याच्यामुळे असले प्रकार माझे चालू असतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर पहिला प्रॉब्लेम म्हणजे 2 नंबर ते व्यवस्थित होणे हा एक आनंदाचा प्रसंग आहे. बरं, ह्यांच्याकडे संडास आणि बाथरूम वेगळं नाही, संडास आणि बाथरूम एकत्रच. त्याच्यामुळे एक माणूस गेला आणि दुसऱ्याला घाईची आली की बॉम्बला तिच्या आईला ते तेवढा वेळ थांबायला लागतं. त्या बरं सकाळची घाईची वेळ असते. आपण म्हातारे कोतारे 65 वर्षाचे बिनकाम धंदेवाले, त्यामुळे आपण सांगितलं थांबा जरा मला जाऊ देतं. ते म्हणतात तुम्हाला काय घाई आहे, नंतर तुम्ही 4 तास जाऊन बसा ना, आमचं काय म्हणणं नाही, आम्ही एकदा कामावर गेल्यानंतर. त्याच्यामुळे सकाळी ते वांदे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथं दिवसभर काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. आता त्याला मी शोधून काढलेले उपाय असा आहे, एक मीटिंग करायची, हा एक साधा सोपा पर्याय. मीटिंग इथून 20 मिनटाच्या अंतरावर चालत जायचं आणि चालत यायचं. आणि काय तसं काही सिक्युरिटीची काही भीती नसते इकडे. म्हणजे आम्ही त्या नदीवरती फिरायला गेलो, आईला एक चिटपाखरू नाही, माणूस नाही तिथे. बायकोला म्हटलं अरे चल पळा तिच्या आईला, इथे कोणी 2 दिल्या मुस्कडत ठेवून तर आपल्या काय खिमा केला तर काय पत्ता लागायचा नाही. मग पोरीला सांगितलं तिकडे, नाही म्हणाले इथे कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही, कुणीही तुमच्यावरती अंगावर हल्ला करणार नाही, काय नाही, बिंदास राहा. माणसं रस्त्यावर निसली तरी काही प्रॉब्लेम नाही. पण एक आहे का, इथली माणसं सगळी मदत करायला तयार असतात. म्हणजे जरी त्यांना आपल्याकडे मुंबईमध्ये कसं आपण हे अमुक कुठे हे काय पुढं जा तिकडं समोर गेलं, त्याला त्या आईला माहीत नसलं तरी तो पुढे हाकलतून मोकळा होतो. तसं इथे खोटं सांगत नाहीत, थांबून चौकशी करतात काय पाहिजे. त्याला नाही कळलं तर आणखी 1-2 जमा होतात आणि ते सगळं व्यवस्थित आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सांगतात. त्यामुळे मदत करायला 1000 माणसं तयार असतात. अरे पण 1000 माणसं रस्त्यावर पाहिजेत ना, माणूसच नाही तर त्याच्या आईला तर मदत करणार कुठे. तर माणूस शोधायला 5 मिनटं लागतात. त्याच्यामुळे माणसाने मदत करणे हा काही इथे प्रॉब्लेम नाही. पण त्यांची भाषा आपल्याला समजत नाही, आमची भाषा त्यांना समजत नाही. आम्ही गावठी तिच्या आईला, तर ते आमचं इंग्रजी भारी असलं तरी आमचं सुस्पष्ट इंग्रजी आहे ना, त्याच्यामुळे त्यांना ते सुस्पष्ट इंग्रजी समजत नाही. त्यांना ते त्यांच्या भाषेमध्ये ते उच्चारांमध्ये सांगितलं की कळतं किंवा स्पेलिंग सांगायला लागतं. त्याच्यामुळे फ्रान्समध्ये गेलो होतो तर ते गुगल लेन्स नावाचं एक ॲप असतं, गुगल सगळ्यांकडे आहे ते म्हणजे बाजारात काय पाटी लावलेली असेल तर त्या पाटीच्या समोर धरायचं आणि ट्रान्सलेट सांगायचं की तो इंग्रजीत लगेच सांगतो किंवा अगदी मराठीत पण सांगून टाकतो. काय प्रॉब्लेम, थोडंफार इकडे तिकडे चालतं आहे, काय प्रॉब्लेम.
त्यामुळे दिवसभर करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. मग मीटिंगला जाणे, ऑनलाईन मीटिंग करणे. इथे मी इंग्लंडमध्ये आलं आहे म्हटल्यानंतर मुंबईमधल्या आपल्या देवदत्त साहेबांनी मला सगळे ते लिंक दिली, त्यामुळे तिकडली ऑनलाईन मीटिंग मी करतो. त्याच्यानंतर 2 वेळा जेवणे, फिरायला जाणे, लोकल कुठे पण जवळपास. आपलं काय नाही, चावी हातात दिलेली पोरीने देऊन ठेवलेली आहे, त्याच्यामुळे दरवाजा उघडून घ्यायचा आणि चालू पडायचं. त्याच्यामुळे चालणे फिरणे हा प्रकार असतो. त्याच्यानंतर मी LLMला शिकवतो. माझी मास्तरकी चालू आहे आणि ऑनलाईन लेक्चर असतात. काही ठिकाणी ऑनलाईन आहेत, काही ठिकाणी प्रत्यक्ष जावं लागतं. पण ज्यांच्याकडे प्रत्यक्ष जावं लागतं त्यातल्या काही लोकांना मी विनंती केली की म्हटलं तिकडनं घेऊ का, तर घ्या म्हणाले. मग ते एखाद तासभर लेक्चर, तास, 1.5 तास, 2 तास लेक्चरमध्ये जातात. बाकी झोप मात्र व्यवस्थित लागते. हा 2 कारणं आहेत झोप लागायची. एक कारण म्हणजे दिवसभर कुठंतरी पाकटवलेलं असतं, पोरीने इकडे जा, हे घेऊन या, ते घेऊन या, असं केलेलं असल्यामुळे मला ते अर्धा पाऊण तास चाललेले असल्यामुळे थकायला होतं. ते पडलो की लगेच झोप लागते, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे झोपेतनं उठून लघवी करायला जायला लागतं, कारण मी दिवसभर आपला सतत पाणी पित असतो. आता इथे थंडीच एवढी मरणाची असल्यामुळे पाणी पिणं कमी झालं आहे. त्यामुळे रात्री 10 वाजता 9:30 वाजता झोपला एकदा की डायरेक्ट 5 वाजता सकाळी लघवी करायला उठतो. त्याच्या आधी काय हटत नाही मी. त्याच्यामुळे झोप छान लागते. हवा थंडच आहे. खिडकीला ते असे आपल्याकडे कसे खिडकी उघड आणि बंद असे 2च प्रकार असतात. ह्यांच्याकडे तसं नाही, ती खिडकी उघड आणि बंद तर आहेच, शिवाय आणखी थोडीशी ती किलकिली करण्यासाठीचा एक पण प्रकार असतो. त्या रात्री झोपताना ते किलकिली करायची किंवा बंद करायची ते तुमचं तुम्ही ठरवा, तापमान असेल त्याप्रमाणे. आणि ते रजया, दुलया, ब्लँकेट, स्वेटर, कानटोपी, कानावर पट्टी, हँडग्लोव्ज, पायाला मोजे, एवढं सगळं आयुध असल्यामुळे एकदा झोपलो का ढाराढूर झोपतो. आईला झोपेचा काय प्रॉब्लेम नाही, खायचा प्रॉब्लेम नाही, पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रॉब्लेम नाही, भाषेचा प्रॉब्लेम आहे, त्याला काय इलाज नाही. बाकी आता सामान आणायला जाणे. आपल्याकडे सामान आणायला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे दुकानात जायचं, हे दे ते दे सांगायचं आणि त्यांनी बिल करायचं आणि आपण पैसे द्यायचे. हे आपल्याकडे मुंबईमध्ये किंवा सगळीकडे भारतभर सगळीकडे पद्धत हीच आहे. आपण तोंड वाजवायचं आणि तो काढून देणार. इकडे तसला प्रकार नाही. इकडे सगळेच मॉलामॉलीच आहे, सगळं मॉलच मॉल. स्वस्त मॉल, महाग मॉल, कमी सामानवाला मॉल, जास्त सामानवाला मॉल, हे असले प्रकार आहेत इकडे. त्याच्यामुळे पोरगी जाताना सांगून जाते, हे अमुक गोष्ट घेऊन या बाजारातनं. मग ती बाजारातनं मग आम्ही 2 जणं निघतो. मग माझ्याकडे आणि वॉकिंग स्टिक असते, हातामध्ये काठी असते, त्यामुळे ते एक बरं असतं. त्याच्यामुळे समोरच्या माणसाला कळतं हे म्हातारा आहे, येडा आहे. आणि पेहरावावरनं त्यांना, रंगावरनं त्यांना कळतंच की हे काय आपल्या गावातलं नाही आहे, हे बाहेरनं आलेलं बेणं दिसतं आहे. त्याच्यामुळे रस्त्याने चालताना फार काळजी घ्यायला. पोरगीने माझी काल चंपी केली. आम्ही चाललो होतो कुठून तरी परत येत होतो आणि पोरगी पण तिकडनं आली कामावरनं आणि तिने हाक मारली, काय दादा. मग काय दादा हाक मारल्यानंतर मला दादा म्हणते. मी डायरेक्ट फुटपाथवरनं ढॅन्टॅन उडी मारून 2-4 गाड्यांच्या मधनं मेन रोडला आलो आणि मागणं भास्कन गाडी आली ना, कारण त्याला काय कळलं नाही, त्याने कचकून ब्रेक मारला आणि मग माझ्या पोरीने त्याला सॉरी बिरी काहीतरी म्हटलं आणि मला घरी आल्यावर म्हणाले तुमच्याशी बोलायचं आहे. इथे रस्त्याने बरं, ह्यांच्याकडे आपण भारतामध्ये कसं आहे, आधी डावीकडे बघतो आणि मग उजवीकडे बघतो. ह्यांच्याकडे उलटं आहे, आधी उजवीकडे बघायचं आणि मग डावीकडे बघायचं. त्यामुळे ते सुधरेपर्यंत तिच्या आईला 2-4 दिवस लागतात. कुठल्या बाजूने गाडी येणार आहे, आपण ज्या दिशेला बघतो त्या दिशेने गाडी येणार आहे का त्या दिशेला जाणार आहे, हे सुधारायला 2-4 दिवस लागतात. त्याच्यामुळे ते लेफ्ट हँड ड्राईव्ह असल्यामुळे सगळं गडबड होते. आणि ते रस्त्यावरती आल्यामुळे पोरगी मला ओरडली. त्यामुळे ते हे करते, काय सामान आणायला सांगितलं म्हणजे कसं काय करायचं, तर ते पहिलं तिथे जायचं चालत. मग चालत गेल्यानंतर तिथे बाहेर ट्रॉली घ्यायला लागते. आता त्या ट्रॉल्या एकमेकांमध्ये गुंतवलेल्या असतात चेननी आणि तुम्ही $1चा पाऊंड टाकला की मग ती चेन सुटते आणि मग ती परत तुम्ही जेव्हा पुन्हा आणून त्याच्या चेनमध्ये अडकवाल तेव्हा तुमचा पाऊंड परत मिळतो. आता दिलं आहे आमच्याकडे कार्ड, त्यामुळे सुट्टे पैसे नाहीत. आईला मी 8 आणे वगैरे घालायचा प्रयत्न केला, 8 आणे, रुपया, 5 रुपये. शेजारचा माणूस हसत होता माझ्याकडे बघून. तो म्हणाला आय विल पुट इट, यू रिटर्न इट आफ्टरवर्ड्स.
मग ते ट्रॉलीमध्ये ते टाकलं आणि ट्रॉली घेऊन आतमध्ये गेलो, गावभर फिरलो. मग बायकोनी सामान काय ते टोमॅटो घे, गाजर घे, फळं घे. मग ती फळं खराब होणारी लवकर, अमुक आहे तमुक आहे. त्याच्यानंतर आणखी काय जे पोरीने सांगितलं असेल ते सगळं सामान घ्यायचं. आणि तिथे काउंटरवरती 2 प्रकार असतात. एक प्रकार स्वतः करायचं आणि दुसरं लाईनीमध्ये उभं राहून तिथे बरंच सामान ज्यांच्याकडे असतं ते लाईनीत उभे राहून ते त्यांच्याकडे देतात. त्यांचा काउंटरवरती माणूस बसले, त्याला मशीन असते आणि सगळ्याला त्या रेगा मारलेल्या असतात. ते टुंक 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 लावायचं. बरं, एखाद्या वस्तूवरती 30% डिस्काउंट असेल तर मग ते सगळं झाल्यानंतर त्याला बोट लावायचं. मग तो ऑप्शन दाखवतो किती टक्के डिस्काउंट आहे ते त्याला टिक करायचं आणि मग तो डिस्काउंट तुम्हाला मिळणार. मग कार्ड लावायचं. मग कार्ड लावल्यानंतर माझं SBIचं कार्ड आहे, स्टेट बँकेचं कार्ड आहे भारतातलं. ते केलं की तो सही करायला सांगतो मागे. मग सही करायला सांगतो, ते कार्ड पोरीच्या नावावर, सही पोरीची. मग बायको बरोबर असेल तर ती बायको पोरीची सही ठोकते बरोबर तिकडे चहायला. ते काय बघत नाहीत, काय नाही, काय सही बरोबर आहे की नाही ते बघतात, कधी नाही बघत, असं चाललेलं असतं. त्याच्यामुळे सामान जाऊन घेऊन यायचं म्हणजे एक गंमत असतो. आणि किती सामान त्या ह्याच्यामध्ये, भरपूर सामान. तिथे आल्डी, त्याच्यानंतर लिडील, त्याच्यानंतर की इंडियन काय म्हणतात त्याला, इंडियन स्टोअर म्हणजे इथे मी गेलो होतो, फ्रान्समध्ये पण गेलो होतो, इथे पण गेलो होतो. मग ते इथलं जे आहे ते एका सरदारजी चालवतं. त्याच्यामध्ये भजी, समोसा, मूग डाळ भजी, बटाटा वडा सगळं ठेवलेलं होतं. म्हटलं ह्याने कधी बनवलं आणि कधी बनवलेलं नाही माहीत नाही मला, पण सगळं तुरीची डाळ, उडदाची डाळ, म्हणजे जे काय भारतात मिळतं ते सगळं सामान होतं. नारळ, त्याच्यानंतर मिठाईमध्ये सगळे गुलाबजाम, याव त्याव सगळे तयार प्रकार होतात. आणि सगळ्याचं पाकिटं पण होती. म्हणजे आपल्याकडे जे पाकिटामध्ये असतं ना, काय म्हणतात, गुलाबजाम पॅक, त्याच्यानंतर आणखी काय ते ढोकळा पॅक, शिरा पॅक, म्हणजे घरी जाऊन पाणी ओतायचं गरम की खायला सुरुवात, असं पण होतं. आणि हे पण होतं. त्या स्टोअरमध्ये जाऊन पण काय काय सामान आणतं, पण ते लांब असतं जरा, कारण एखाद दुसरंच असतं गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये. मार्सेलीमध्ये होतो मी फ्रान्समध्ये, तेव्हा पण एखाद दुसरं असायचं. त्याच्यामुळे सामान आणणे हा एक दिव्य प्रकार असायचा. तर मी काय काय सांगितलं, भाषा सांगितली, हवामान सांगितलं, पब्लिक ट्रान्सपोर्ट सांगितलं, खायचं काय ते सांगितलं, 2 नंबरचे वांदे ते सांगितलं. त्याच्यानंतर प्रवास करायचा आजूबाजूला बाहेर, त्याच्यामुळे नियम पाळायला लागतं आणि हे सगळं करायला लागतं, काळजी घ्यायला लागते. आणि ह्या गावामध्ये जनरली प्रत्येक गावात गेलात ना की तुम्ही बाहेरच्या देशातून आलेले 2 प्रकारचे लोक दिसतात तुम्हाला. एक म्हणजे काळे रंगाचे असतात निग्रो, ते आफ्रिकेतले असतात किंवा आणखी कुठल्या देशातले असतात. किंवा दुसरे मुस्लिम असतात, म्हणजे बुरखा घातलेले किंवा दाढी ठेवलेले, असे टोपी घातलेले फार नसतात, पण दाढी असे ठेवलेले ते टिपिकल मुसलमान दिसतात लगेच. पण इथे तसे माणसं फार नाहीच आहेत, म्हणजे गोरी नसलेली माणसं फार नाहीच आहेत. त्याच्यामुळे ते गंमतच आहे इकडे सगळं. तर असं सगळं चाललेलं आहे. मी वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी मला अल्कोहोलिक अनॉनिमसचा निरोप मिळाला. 11 वर्ष मी दारू प्यालो. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा प्यालो, कोणाला कळणार नाही अशी गपचूप. नंतरची 6 वर्ष सगळ्या गावाला कळेल अशी, अख्ख्या गावाला कळेल अशी धणधणीत दारू प्यालो. दिवसाआड सरासरी अर्धी बाटली. दारू पिण्यामुळे धंदा गेला, दारू पिण्यामुळे आईवडिलांनी हाकलून दिलं, दारू पिण्यामुळे तब्येतीची वाट लागली, दारू पिण्यामुळे पैसे गेले, पण ते माझे नाही गेले, कारण ढापलेले होते, वडिलांचे ढापलेले आणि पार्टनरशिपमध्ये धंद्यात ढापलेले. त्याच्यामुळे असं सगळे धुलाई झालेली असताना अल्कोहोलिक अनॉनिमसचा निरोप डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, माझे वडील आणि सुभाष के या तिघांनी दिला. मी काय ऐकायला तयार नव्हतो. त्याच्यामुळे मग नंतर माझा मित्रांनी गचंडी धरून मला नेला मीटिंगला. मी मीटिंग ऐकली भिवंडी ग्रुपची. नवभारत शाळा, ब्राह्मणवाडी, मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये. त्याच्यामुळे 4 मीटिंग केल्या, परत दारू प्यालो आणि मग कळलं की आपण दारुडे आहोत आणि आपल्याला ह्याच्याशिवाय पर्याय नाही. मग अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये विचारलं काय करायचं आता, दारू तर बंद झाली, आता काय करायचं. ते म्हणाले दारू बंद होणे ही सुरुवात आहे आणि त्याच्या पुढे बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यामुळे नॉर्मल माणसासारखं जगणे, घरच्यांच्या उपयोगी पडणे. आता लग्न केलं आहे, पोरंबाळं आहेत, आईवडील आहेत, तर काळजी तर घ्यायला पाहिजेत ना रे बाकीच्यांची. त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणे,
त्यांच्यासाठी इतकी वर्ष त्यांनी आपल्यासाठी खस्ता खाल्ल्या, हेच मला मंजूर नव्हतं पाहिजे. तुम्ही काय केलं आमच्यासाठी असंच मी विचारायचो चहायला. पण आज 35 वर्षाच्या सोब्रायटीनंतर मला जाणवतं की आपल्यासाठी समाजाने खूप काय केलं आहे, घरच्यांनी खूप काय केलं. त्या सोब्रायटीमध्ये पहिलं काम म्हणजे इनिशियल स्पॉन्सर, नंतर दुसरं काम म्हणजे 90 दिवस झाल्यानंतर स्पॉन्सर घेणे कार्यक्रमासाठी, 4थी 5वी पायरी लिहून काढणे, 9व्या पायरीमध्ये ॲमेंड्स करायला सुरुवात करणे, स्पॉन्सरबरोबर चर्चा करून पैसे कोणाकोणाचे द्यायचे राहिले ते देणे, कोणाला सॉरी म्हणायचं आहे ते म्हणणे, छुट्टकमध्ये काय आपलं आपले हे सांगायचे ठाण्याचे काय त्यांचं नाव बरं विनायक ज्युनियर तसे ॲमेंड्स करणे आणि मग 11व्या 12व्या पायरीचं काम करणे वगैरे हळूहळू होत असतं. आणि असं करत राहिल्यानंतर आज मग आयुष्यात बदल झाले ना. धंदा करत होतो, धंदा बंद केला, नोकरी करायला लागलो, नोकरी गेली, परत शिक्षण घेतलं, परत नोकरी मिळाली, मग चांगली प्रिन्सिपलचा जॉब मिळाला. माझे वडील खुश झाले. मी पहिल्यांदा जेव्हा आंबेडकर कॉलेजला लॉ कॉलेजला प्रिन्सिपल झालो तेव्हा माझे वडील येऊन खुर्चीत बिर्चीत बसले. माझ्या शिपायाला विचारलं, हा भडवा बरोबर काम करतो ना असं. शिपाई विचारलं कांगरला, वडील कसं काय विचारतात असे. ते म्हणाले हा लय गुणाचा आहे, तुला माहीत नाही अजून, जाऊ दे, नाही माहीत ते बरं आहे म्हणाले. त्याच्यामुळे काय ते मेंबर वगैरे काही सगळ्यांना माहीत नसतं. त्याच्यामुळे आयुष्यात प्रगती झाली, आयुष्यात 4 पैसे गाठीशी आले, आयुष्यामध्ये खरं बोलायला शिकलो, चांगल्या पद्धतीने जगायचं, हरामचे पैसे आपल्याला नको, त्यामुळे लफडी करून पैसे कमवायचे नाहीत. अल्कोहोलिक सनासमध्ये आल्यानंतर एवढं कळलं. हे सगळं केल्यामुळे आज लग्न झालेलं आहे, पोरगी आहे, पोरीचं शिक्षण झालं पूर्ण, एकच मुलगी आहे, तिची इथे नोकरी आहे इंग्लंडमध्ये, तिच्याकडे आलेलो आहे. बायकोची नोकरीचं आता एक शेवटचं वर्ष राहिलेलं आहे. त्या बायको रिटायर होणार, राहायला कुठे जायचं, भिवंडीला राहायचं का दादरला, तर का आता सध्या राहतो ते परवडणार नाही आपल्याला रिटायर झाल्यानंतर. त्यामुळे कुठेतरी खाली मुलुंड जायचं का बदलापूरला जायचं ते अजून ठरवायचं आहे. बायको म्हणाले मी सांगेन तुला काय करायचं ते, त्याच्यामुळे ठरवायचं आहे. अजून पेन्शन मला नाही आहे, बायकोला कदाचित मिळेल, अजून माहीत नाही, ते महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं नाही काय आहे ते. त्याच्यामुळे आर्थिक वांदे आहेत, जे काय आहेत ते सांभाळून ठेवायचे. तब्येतीचे वांदे आहेत, ऐकायला कमी येतं, बोलायला लागला की बडबड करत बसतो, घाणेरडी भाषा आहे, सवयी चुकीच्या आहेत, खादाड मामा आहे आणि त्याच्यामुळे मध्येच पाततो ढरकन. तर बाकीचे सगळे बायको पोरगी म्हणायला लागले, अरे माझ्या मैत्रिणीकडे आले आहेत ना तुम्ही, जरा बाहेर जाऊन पादा ना. म्हटलं अरे पादायचं काय, आता ठरून पादता येतं काही चहायला. त्याच्यामुळे गंमतच आहे सगळी. त्यामुळे आता मी इंग्लंडमध्ये येऊन 10 दिवस झालेले आहेत. मी प्रत्यक्ष लंडनमध्ये नाही, लंडनपासून 100 किलोमीटर अंतरावरती एक्झिटर नावाचं गाव आहे. 100 किलोमीटर नाही, 100 मैल अंतरावरती एक्झिटर नावाचं गाव आहे, तिथं मी आलेलो आहे. इथे नोकरी मुलगी करत असल्यामुळे इथे आलेलो आहे. 3 आठवडे इथे राहिल्यानंतर 4थ्या आठवड्यामध्ये बायकोचा भाऊ लंडनमध्ये राहतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे जाणार, थोडंफार लंडन बघणार आणि नंतर मग लंडनहून परतीचं विमान पकडणार 17 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता आणि 18 ऑगस्टला सकाळी 7 वाजता मुंबई विमानतळावरती पोहोचणार. त्यामुळे हा माझा जो प्रवास आहे, आता हे याला तुम्ही प्रवास वर्णन म्हणा, अनुभव कथन म्हणा, स्वतःचीच लाल करणं म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा तुम्हाला. पण मला आपलं वाटलं असं तुमच्याशी बोलावं, कारण आता इथे समोर तर माणूस नाही कोणाशी बोलायला, गप्पा मारायला, त्या तुमच्याशी बोलावं असं वाटलं. सबस्क्राईब करा हे चॅनल, शेअर करा, नवीन माणसापर्यंत पोचवा. तुमच्यातल्या प्रत्येकाला परमेश्वर परदेश गमनाची संधी देव अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आत्ताच मी ह्याला म्हटलं, अरे मी सकाळी याला झापला, कोणाला माहिती आहे का, पंढरपूरच्या एका मेंबरचा वाढदिवस आहे म्हणून मला मेसेज आला. तर मी त्याला म्हटलं, अरे हा कोण, मी ओळखत नाही, याचा फोटो पाठवा म्हणजे माझ्या लक्षात येईल. मग त्याने फोन केला तर 5-6 जणं इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये पंढरपूरच्या बसले होते. म्हटलं मला विचारलं किती वाजले, म्हणजे सकाळचे 8:30 वाजले. हां म्हणाले, आमच्याकडे 4.5 तास पुढे 1 वाजलेला आहे वगैरे वगैरे. मग सगळं गप्पा बिप्पा मारून झाल्या, बाहेरचं दाखवलं वगैरे, इंग्लंडमध्ये आहे सांगितलं. म्हटलं काय रे, तुम्ही 5-6 जणं बसलेले आहेत इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये दुपारी 1 वाजता, तर तुम्हाला काय काम धंदा नाही का? आणि पंढरपूरला मी बऱ्याच वेळा गेलेला असल्यामुळे माझी त्यांच्याशी बऱ्यापैकी दोस्ती आहे. तर एक जण म्हणाला, नाही मी कामावरनंच मध्ये ब्रेक घेऊन इथे आलेलो आहे. म्हणजे ब्रेक घ्यायला काय हॉटेल आहे का तिच्या आयला, इंटरग्रुपचं ऑफिस म्हणजे ब्रेक घेऊन आलेलं आहे, याला काय अर्थ आहे? मग दुसरा कोणतरी म्हणाला, नाही ते काय मी काम शोधतो आहे पण मला मिळत नाही, अमुक आहे. तिसरा म्हणाला, मला काम करायची इच्छा आहे पण माझे घरचे लोक करू देत नाहीत, आमची. चौथा म्हटलं, हे बघा मी काय तुमचा दुश्मन नाही आहे,
मी तुमचा मित्र आहे आणि मी अनुभवातनं सांगतो की कामधंदा न करणारी माणसं एकतर आळशी होतात किंवा पुन्हा दारू पितात, काहीतरी लफडी उद्योग उपद्व्याप करतात आणि दारू पितात. त्याच्यामुळे कामधंदा असायला पाहिजे. घरामधनं 8 तास बाहेर पडल्यामुळे तुम्हाला समाजाशी कसं जुळून घ्यायचं हे कळतं, स्वतःमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते कळतं आणि 4 पैसे मिळतात, वेळ जातो, हे सगळं महत्त्व. आता मी वयाच्या 65 वर्षी मी पण नोकरी करतो, जेवढी जमेल तेवढी. आमचा अल्बिनो म्हणजे आपला अल्बिनो वसईला राहतो व पूर्वी वरळीला राहतो. अरे तू 72व्या वर्षी नोकरी करतो ना भाऊ, वसईला राहतो, दादरला येतो, चर्चमध्ये सिमेट्रीमध्ये 4 तास काम करतो, फोन चालू असतो त्याचा दिवसभर, लोक त्याला फोनवर विचारत असतात, कंटाळतो बिचारा. आणि पुन्हा दुपारी सकाळी 5ला घरातून निघतो, इथून दुपारी 1 वाजता घरून निघतो, 3 वाजता जातो, संध्याकाळी मिटिंग करतो. आयला तो 72व्या वर्षी करतो. तर हे पंढरपूरच्या इंटरग्रुपच्या ऑफिसमध्ये 5 जण बसलेले होते. मी त्यांची चंपी केली आणि त्यांना हात जोडून विनंती केली की बाबा रे, पैसे नवे कमवलेत तरी चालतील, पण कामावर कुठेतरी जा तुम्ही. तुम्हाला जे जमतं तेच काम केलं पाहिजे असं नाही. झेरॉक्स मशीनवर जा, आणखी कुठे पब्लिक टेलिफोनवरती जा, कुणी ओळखीचा अनोळखी असेल त्याला सांगा मला पैसे देऊ नको, मला काम दे. तिथे जाऊन 4 तास काम करा, काहीतरी अंग मोडून मेहनत करा. तर अल्कोहोलिक्स अनसने आम्हाला सगळ्यांना हे शिकवलेलं आहे की इमानदारीत मेहनत केली तर 5-25 वर्षांनी बदल होतो. लगेच नाही होणार बदल. माझे आर्थिक वांदे पहिले 15 वर्ष माझे आर्थिक वांदे होते. त्याच्यामुळे असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं काय होत नाही. मेहनत ही करावी लागणारच आहे आणि ती केलीच पाहिजे. दारुड्याने तर केलीच पाहिजे. आमचा सतीश नेहमी सांगायचा, VRS वगैरे शब्द दारुड्याच्या डिक्शनरीतनं काढून टाकले पाहिजेत. कारण इतकी वर्ष लोकांनी आमचं कामं केलेली आहेत. आम्ही टाईट असायचो, आमच्या ऑफिसमध्ये न धंद्यावरती सगळ्याची वाट लावून घेतली आम्ही. त्यामुळे इतरांपेक्षा जास्त वर्ष आम्ही काम केलंच पाहिजे. त्यामुळे तो म्हणाला VRS घेणे मूर्खपणा आहे. अर्थात तो HR मॅनेजर म्हणून त्याच्या अनुभवातनं सांगत होता, मेंबर म्हणून पण सांगत होता. त्याच्यामुळे प्रत्येकाने काम केलं. म्हणजे सकाळीच मी त्या पंढरपूरवाल्यांची चंपी केली. माझी बायको म्हणाली, अरे कशाला चंपी करतो त्यांची, त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे ना. म्हटलं मी काय त्यांना विरोध करत नाही. मी त्यांना सांगितलं, बाबा रे, मी काय तुमचा दुश्मन नाही, तुमचा दोस्तच आहे. तर तुम्ही असं केलं तर तुमचा फायदा होईल. मी अनुभवातनं बघितलेलं आहे. आजूबाजूला माणसं पाहिलेली आहेत, सकाळी पेपरची लाईन टाकणारे पाहिलेले आहेत, गाड्या धुणारे पाहिलेले आहेत, दूध टाकणारे पाहिलेले आहेत, त्याच्यानं अनेक गोष्टी करणारे. मेंबरला येत नाही असं काय नाही यार. तिच्या आहे जे चोरून लपून दारू पितो आणि लपून पैसे ठेवतो आणि दारू पाटल्या ठेवतो, त्याला जगाच्या पाठीवर सगळं शक्य आहे. त्याच्यामुळे पंढरपूरवाल्यांना मी बोललो. नंतर मलाच वाटलं की अरे उगाच बोललो आपण, पण जे काय बोललो ते योग्य बोललो. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, आजची तारीख आहे 25 जुलै 2025. आजचा वार आहे शुक्रवार. आता दुपारचे इथे किती वाजलेले आहेत, 10:41 आणि भारतातले 3:11 झालेली आहेत. आज संध्याकाळी मुलीबरोबर आम्ही कुठेतरी जवळपास एअरबीएनबी म्हणजे आपण ज्याला होमस्टे म्हणतो, होमस्टे पण नाही, एक जागा असते बरं, तिथे जाणार आहोत आणि एक 8 दिवस तिकडे राहणार आहोत. आणि काय फंक्शन असेल त्या जावयाचे आईवडील, गॉड पेरेंट्स, त्याची बहीण वगैरे सगळे येणार आहेत आणि मग एकत्र कुठे फिरणार आहोत. असं प्लॅनिंग 8 दिवसाचं मुलीने केलेलं आहे, आधीच केलेलं आहे. अर्थात ते 2 महिने 3 महिने आधीच केलेलं आहे, बुकिंग केलेलं आहे. त्यामुळे ते आता कुठे डोंगरावर घेऊन जातील, ते डोंगरावर चढायला जा, कुठे ते पट्ट्या लावून. आयला श्रीमंत, अरे त्याचे बूट 5,000चे बूट आहेत त्या आयला, ते काय नाही, ते चढायचे बूट असतात आणि त्या क्लिप असतात, सगळं सामान महाग आहे. पण ते शौक आहे त्यांचा, ते करतात बिचारे. चांगली गोष्ट आहे, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही, त्यांचं ते करतात. तर मी इंग्लंडमध्ये येऊन आता मला 10 दिवस झाले. एक्झिटर शहरामध्ये माझं कसं आयुष्य चाललेलं आहे, कसं चाललं आहे इंग्लंडमध्ये, असं मी टायटल टाकलेलं आहे आणि त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी आहे. आणि देवाची प्रार्थना म्हणायची आणि थांबायचं. देवा, ज्या परिस्थितीला आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, कीप कमिंग बॅक. थँक्यू. वन डे ॲट अ टाईम.